भाजपच्या दहशतीला घाबरत नाही, ते लोकशाही आहे, ट्रम्पशाही नाही. राऊतांचा भाजपवर घणाघाती. बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार संजय राऊत यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते प्राजक्त तनपुरे यांना समजवण्यासाठी भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण गेले होते. या पार्श्वभूमीवर राऊत यांनी आक्रमक भूमिका घेतली. राऊत यांनी रवींद्र चव्हाण यांच्यावर थेट निशाणा साधत ते स्वातंत्र्य चळवळीतील सेनानी आहेत का असा सवाल केला. तसेच चव्हाण यांच्यावर पैशांचे वाटप केल्याचे आरोप कोकणासह विविध ठिकाणी होत असल्याचा दावा त्यांनी केला. यावेळी राऊत यांनी गंभीर आरोप करत म्हटले की रवींद्र चव्हाण फाईल घेऊन जातात आणि माघार घ्या, अन्यथा नोटीस पाठवूच, कारखान्यावर कारवाई करू अशा प्रकारच्या धमक्या देतात. आणि या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडालेली आहे. पुढे बोलताना राऊत यांनी म्हटले की सध्याच्या राजकारणात संघर्ष केल्याशिवाय काही मिळत नाही. जे धमक्यांना घाबरतात ते मागे हटतात, पण आम्ही भाजपला किंवा त्यांच्या दहशतीला घाबरत नाही, असंही त्यांनी ठणकावून म्हटलेलं आहे. आणि ही लोकशाही आहे, ट्रम्पशाही नाही. मग घाबरण्याचं कारण काय, असा सवाल करतानाच त्यांनी भाजपवर थेट हल्ला चढवला. या वक्तव्यामुळे बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप प्रत्यारोपांचे राजकारण अधिकच तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यांना उमेदवार देण्याचा त्यांचा अधिकार. मी शरद पवार यांच्या मताशी सहमत आहे. शरद पवार यांनी काँग्रेसच्या स्थापनेपासून त्या पक्षाबरोबर काम केलं आहे आणि पक्ष जरी सोडला तरी त्यांची विचारधारा काँग्रेसचीच राहिलेली आहे आणि काँग्रेसबरोबरच त्यांनी तुमचं पुढलं राजकारण केलं. त्याच्यामुळे पवारसाहेब जे म्हणतात की काँग्रेसला ती जागा लढण्याचा अधिकार आहे, कारण राष्ट्रवादी काँग्रेस लढत नाही कौटुंबिक कारणामुळे. याचा अर्थ दुसरं कोणी लढू नये ही भूमिका ठेवता येत नाही. त्याच्यामुळे लोकशाहीमध्ये जर कोणी लढत असेल, निवडणूक लढत असेल, तर त्याला विरोध कशा करता करावा किंवा लढू नको म्हणून दबाव कशा करता आणायचा. आपले वडील पवारांच्या वडिलांनी सुद्धा, अजितदादांनी सुद्धा पिंपरी चिंचवडची पोटनिवडणूक लढलीच होती ना लक्ष्मण जगतापच्या निधनानंतर, आणि काँग्रेसच्या मदतीनं लढले होते ते. काँग्रेसच्या सहकार्यानं ते पिंपरी चिंचवडची पोटनिवडणूक तेव्हा लढले होते. हा अलीकडचाच इतिहास आहे. राजनीतीमध्ये सुद्धा प्राजक्त तनपुरे हे उमेदवार असणार होते, मात्र भाजपचे नेते गेले, त्यांना समजून सांगितलं आणि त्यांनी माघार घेतली. नाही, समजून कोणी सांगत नाही, धमक्या दिल्या जातात. साखर कारखाना, सहकारी संस्था, बँकांचे व्यवहार, याबाबत कोणी समजून वगैरे सांगत नाही. असं काय मोठं क्रांतिकारक काम आहे समजून सांगण्याचं? समजून सांगायला कोण गेले ते? विखे पाटील आणि कोण? रवींद्र चव्हाण. किती मोठे क्रांतिकारक आहे, स्वातंत्र्य चळवळीतले सेनानी आहेत का? आणि तनपुरे सुद्धा काय महान सामाजिक कार्यकर्ते आहेत. अहो, राधाकृष्ण विखे पाटलांवरती किती आरोप आहेत. ते आता अलीकडे जमिनीचं प्रकरण त्यांचं आलेलं आहे, तुम्हाला माहीत असेल, मोठं प्रकरण आहे. रवींद्र चव्हाणांवरती कसे पैसे वाटल्याचे आरोप जाहीरपणे होत आहेत कोकणात आणि सर्वत्र. हे काय समजून सांगणं? हे धमक्या द्यायला जातात, हे फाईल घेऊन जातात, माघार घ्या, नाहीतर लढू नका, नाहीतर बघा हे आहे, नोटीस मारू कारखान्याला. आता जे या धमक्याने घाबरतात ते मागे जातात. सहज मिळत नाही राजकारणामध्ये सध्याचा. तुम्हाला लढावं लागतं, संघर्ष करावा लागतो, नाहीतर तुम्ही राजकारण करू नका. तुम्ही भाजपचे गुलाम म्हणून आयुष्यभर जगा आणि गळ्यामध्ये आम्ही भाजपचे गुलाम आहोत, भाजपच्या धमकी सत्राचे गुलाम आहोत, हे महाराष्ट्रातल्या अशा सगळ्या लोकांनी सांगावं. आम्हाला हे मान्य नाही. आम्ही भाजपला घाबरत नाही, भाजपच्या दहशतीला घाबरत नाही. कशा करता घाबरायचं? ही लोकशाही आहे देशामध्ये, इकडे ट्रम्पशाही सुरू नाही. इकडे ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बारामती.